शिवाय नमः. श्रीमद आद्यशंकराचार्य विरचित हस्तामलक या ग्रंथावर संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी प्राकृतमध्ये जी मूलबद्ध टीका केली त्यामध्ये 556 श्लोक म्हणजे ओव्या वाचून झालेले आहेत. तरीसुद्धा त्याच्या पुढचं आपण बघण्यापूर्वी पाठीमागची जी ओवी आहे ती आपण विचारातली. आत्मा आत्मत्वे अवघा एक ते ते कैसे व्यापक काय म्हणतात. आत्मा आत्मत्वे अवघा एक तेथे कैसे व्यापक बुद्धिभेदे मानती लोक एकी अनेक कल्पना. खरं म्हणजे एकम एव अद्वितीय हा असं मूळ मुद्दा आहे. लक्षात ठेवा, एकच एक आहे, त्याच्याशिवाय काही भिन्न नाही. परंतु कल्पना भेदानं हे विविध अनुभवायला यावं श्रीरामांचं. हे कसं आहे, कल्पनेचा खेळ आविष्कार या कसं. म्हणून आत्मा कसा आहे, आत्मत्वे अवघा एक, आत्मस्थितीमध्ये एक आहे. आत्मभान आपलं जातं, ध्येयभान येतं, मग त्याच्यावर काय होतं, विविध नटलेलं आपल्याला वाटतं आणि मग भेदबुद्धी निर्माण होते. म्हणजे देह तादात्म्यामुळं तुम्हाला विविधत्व अनुभव आलेलं आत्मत्व म्हणजे आत्मतत्वाशी एकसंग तुम्ही आहे, त्याच्यात समरस झालेला आहे. तुम्हाला भिन्नत्व नावाची गोष्ट संभवत नाही. म्हणजे भिन्नत्व नावाची गोष्ट नाहीच आहे. म्हणून एका ठिकाणी म्हटलंय भेदा अभेद, म्हणजे भेद आणि अभेद, भेदा भेद भ्रम अमंगल असं म्हणतात. तुकाराम काय म्हणतात, हे सगळंच विष्णुमय आहे. परंतु काय झालं, भेद आणि अभेद ही जी कल्पना मांडली गेली त्याच्यामुळे सुद्धा हे अमंगलत्व आहे असं मांडणं सुद्धा. पण भेद नावाची गोष्टच नाही, तर मग अभेद म्हणायचा संबंध काय. एकच आहे तर एक आहे म्हणून हे सांगणं सुद्धा भेदच आहे. लक्षात काय, सांगायला कोण दुसरा तिथं आला नाही. ही द्वैताची द्वैत आधार घेतल्याशिवाय अद्वैताचं वर्णन करता येत नाही म्हणून इथं पण बरोबर आहे. परंतु तो वर्णन करणारा, ज्याचं वर्णन करायचा येतो आणि जो श्रवण करायला येतो एकच आहे. हे आपण जर लक्षात घेतलं तर भिन्नत्व बुद्धी राहत नाही. म्हणून इथं मात्र त्यांनी सांगतात, व्याप आणि व्यापक हा जो भेद आहे तो बुद्धीचा आहे. बुद्धीचा भेद असल्या कारणानं बुद्धिभेदाला निवृत्त करण्यासाठी अध्यात्मविद्येचा आपण विचार करायचा. काय म्हटले बघा, बुद्धिभेदे मानती लोक एकी अनेक कल्पना. कारण बुद्धीच्या ठिकाणी ज्या वेळेला एखादी संशय बुद्धी निर्माण होते, संशय बुद्धी होते, संशय बुद्धी विनश्यते असं म्हणते. तर बुद्धीमध्ये भेद झाला म्हणजे बुद्धीमध्ये अनेकत्वाचा अनुभव यायला लागला की आपण समजायचं की हे कल्पनेचा आविष्कार आहे आणि कल्पनेमुळे भिन्नत्व वाटायला. खरं बघायला गेलं तर आपण एकच असताना, जसं आता आरशामध्ये एखादी चिमणी बघा किंवा पाखरू, ते काय करावं लागतं, आत कोणतरी एक पक्षी आहे समजून ते काय होतं, चोच मारायला लागतं. किंवा एखादा कुत्रा सुद्धा बघा, आत दुसरा कोणी कुत्रा आहे म्हणून ते भुंकायला लागतं. म्हणजे वास्तविक आत कोण आहे, त्या आरशामध्ये प्रतिबिंबित झालेला कोण आहे, तोच आहे. म्हणजे माणसामध्ये आणि अजंत्य प्राण्यामध्ये जसा भेद आहे, ते अजंत्य असल्यामुळे द्वैत आहे समजून त्याची भांडणं करायला लागतात. टोची मारली, मग टोची मारल्यानं दुःख कोणाला मारलं आहे, त्यालाच मारलं. तो माणूस स्वतःला बघून काय करतो, आनंदित होतो. तर स्वतःच ते प्रतिबिंब आहे हे त्याला माहिती आहे, त्याला जाणीव आहे. म्हणजे ज्याचा जाणीवेचा स्तर वाढलेला आहे त्याला आनंद आहे, ज्याचा जाणीवेचा स्तर कमी झालेला आहे तो द्वैतामध्ये अडकला आहे. द्वैतामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही नाही, श्रम आहे, दुःख आहे. आणि मग या श्रमाला आणि दुःखाला परिहार करायचा असेल तर प्रतिबिंबित झालेला सुद्धा मीच आहे अशी जाणीव आपल्यामध्ये निर्माण होणं हे शुद्ध बुद्धीचं लक्षण आहे. हे जसं आरशामध्ये आपलं प्रतिबिंब बघतो तसं हे संपूर्ण विश्व म्हणजे एक आरसा आहे, त्याच्यामध्ये ईश्वरच प्रतिबिंबित झाला आहे. हा भाव तुमचा उदात्त निर्माण झाला की मी कुणाला वंदन करू आणि कुणाला तिरस्कार करू हा प्रश्न. म्हणजे म्हणून कुणाचाही तिरस्कार नाही आणि कुणाचाही पुरस्कार नाही. तर तुम्ही काय करा, आहे ते वास्तव स्वीकारायला समजा आणि भगवंतच सर्व बाजूने नटलेला आहे हा भाव तुमच्या चित्तामध्ये दृढ होण्यासाठी बुद्धीला, अंतःकरणाला निर्मळ करण्याचा जो प्रयास आहे तो आपण करायचा आहे. म्हणजे आरसा निर्मळ असेल तर त्यातलं प्रतिबिंब कसं असेल, निखळ असेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष असतो. म्हणून आरसा स्वच्छतेचं काम करायचं आहे आपण. कारण बिंब आणि प्रतिबिंब हे जे आहे ना, बिंब असेल तेच प्रतिबिंब असतं, पण प्रतिबिंबामध्ये वास्तवाहून भिन्न असतं. कारण डावी बाजू तिकडे उजवी दिसते, उजवी डावी दिसते.
आपल्या चेहऱ्यावर हात फिरल्यानंतर नाक डोळे लागतात, आरशाच्या याच्यावर फिरलं तर तिथं नाक डोळे लागणार नाही. परंतु अनुमान करण्याकरता त्या गोष्टीचं आपण आधार घेत असतो. तसं ह्या बुद्धीमध्ये निखळपणा जर आला, बुद्धीतला भेद निघून गेला, बुद्धीमध्ये स्थिरत्व आलं, तर कल्पनेचा आविष्कार थांबतो आणि वास्तवाला म्हणून भिडण्याची क्षमता त्याच्यामध्ये येते. म्हणून काय म्हणतात, आत्मा सर्व पदार्थी व्याप्त हा जीवदृष्टीचा वृत्तांत, परम पाहता परमार्थ आत्मा पदार्थ स्पर्शेना. आता इथं काय म्हटलं, आत्मा सर्व पदार्थी व्याप्त असं जर आपण म्हटलं, हा जीवदृष्टीचा वृत्तांत जीवाला सांगण्याकरता आहे. ते दृष्टांत म्हणून कशाला काय, कसा असतो दृष्टांत असतो आणि मग एक सिद्धांत सांगितला जातो. पहिल्यांदा दृष्टांत दिला जातो आणि मग सिद्धांत सांगितला. आता ज्ञानेश्वरी दृष्टांत दिला, पाये पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेच्या पदराड, अवघरुणी गोचड अशुद्ध काय नसेवी असं म्हटलंय. मग एवढा एक दृष्टांत पूर्ण नाही. पुन्हा दुसरं म्हटलं, का कमलकंदा आणि दरदोरी नांदणू कैकेची घरी. मग काय म्हटलंय, परी परागुसी विजे भ्रमरी येरा चिपुदाची उडे. हे दुसरा झाला. पुन्हा तिसरा सांगितला तिने, ना तरी निदैवाची घरी लोह्या रुतलिया सहस्रावरी हेत बैसोनी उपवास करी दरिद्री. आणि 3 दृष्टांत सांगितलं, एक सिद्धांत सांगितला, तैसा मी हृदयी असता राम. हे 3 सांगितलं. एखादी गोष्ट सांगता बघा, त्रिवार सत्य आहे. 3 गोष्टीचा पुरावा दिल्यानंतर सबळ पुरावा झाला नाही हो. सबळ पुरावा तिने ठामपणे सांगितलं, हे 3 दृष्टांत एक सिद्धांत आहे. तैसा मी हृदयी असता राम, सर्व सुखाचा आराम भ्रांतासी कामू विषयावर. हा जीव भ्रांत झालाय. हृदयातच जो राम आहे, राम शोधायला बाहेर जायची गरज नाही. तुम्हीच रामरूप आहात. तुमच्या अंतःकरणामध्ये जी काही मलिनता आहे, काय मलविक्षेपावरून जे 3 दोष आहेत, 3 दोषाच्या निवृत्ती करता आपण प्रयास करायचा, त्याला परमार्थ म्हणतात. परमार्थामध्ये बाकीच्या गोष्टीला वरपांग्या गोष्टीला विशेष महत्व नाही. चित्तशुद्धीसाठी तुम्ही काही गोष्टी करायला हरकत नाही. साधना करा, काय तुम्ही नामस्मरण करा, काही तीर्थयात्रा करा. म्हणजे काया वाचा मनाच्या 3 स्तरावर तुम्ही अंतःकरणाच्या शुद्धीसाठी या सगळ्या गोष्टी आहेत. पण तो अंतःकरणामध्ये जाणीवेचा स्तर वाढला तरच परमार्थ खरा घडतो. म्हणून जाणीवेचा स्तर वाढवणं ह्याला जास्त महत्व आहे. म्हणून या जीवाच्या दृष्टीनं दृष्टांत सांगितलाय की बाबा आत्मा काय म्हणते बघा, आत्मा सर्व पदार्थी व्याप्त हा जीवदृष्टीचा वृत्तांत, परम पाहता परमार्थ आत्मा पदार्था स्पर्शेना. वस्तुस्थिती बघितलं तर म्हणजे श्रेष्ठ तत्वात बघितलं तर पदार्थाला स्पर्श करणारी गोष्ट नाही, म्हणजे किंवा पदार्थाकडून तो स्पर्शला जाणार नाही. तो कसा आहे, नित्य आहे, अजर अमर अविनाशी आहे आणि साक्षी आहे. म्हटलं तर साक्षी आहे म्हटलं तर आधुरीपणाचं लक्षण आहे. साक्षी म्हणतो त्या वस्तू घटनेहून वेगळा असला पाहिजे साक्षी हा. तो साक्षी हे जीवाच्या दृष्टीनं आहे. म्हणून आमचे महाराज म्हणायचे बघा, तुर्या वेडावली म्हणे. तुर्या ही जी आहे ना ती सुद्धा वेडावली म्हणे. तुर्या ही अवस्था आहे ती सुद्धा वेडावली. उन्मनी राहिली तटस्थ. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे आहे. परंतु वर्णन करते वेळी सांगावं लागतं त्याला की एखादी गोष्ट पहिली म्हटल्यानंतर मग दुसरी त्याला नाव येतं. पहिली नसेल तर दुसरी नाव कशी येईल.